हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? माझं नाव आहे गौरी आणि आज मी बनवली मस्त झणझणीत मिसळ. मिसळ बनवण्यासाठी मी मोड आलेली मटकी घेतली, ती स्वच्छ धुवून घेतली आणि आता मी ती शिजायला टाकणार आहे. गॅसवरती कढई ठेवून मी त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकलं आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि तो कांदा परतून घेतला. नंतर मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आणि धुतलेली मटकी टाकली आणि ते छान हलवून घेतलं. आता मी त्याच्यामध्ये मटकी शिजण्यासाठी पाणी टाकलं आणि झाकून ठेवलं आणि आता मटकी शिजेपर्यंत मी भाजीचं वाटण काढून घेणार आहे. गॅसवरती तवा ठेवून त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आणि तेलामधून कांदा, लसूण आणि खोबरं भाजून घेतलं. हे सगळं भाजलेलं वाटण मी थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घेतलं. मटकी शिजून रेडी आहे. ती खूप जास्त नाही शिजवायची, नाहीतर त्याची टेस्ट कमी होते. आता मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 4 चमचे तेल टाकलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली. नंतर अर्धा छोटा चम्मच हळद आणि हिंग टाकली आणि 2 चमचे लाल तिखट टाकलं आणि जे वाटण वाटून घेतलं आहे ते पण टाकलं आणि छान हलवून घेतलं. दोन चमचे काळं तिखट टाकलं. थोडेसे शेंगदाणे घेतले, ते मिक्सरमधून बारीक करून घेतले. नंतर शिजलेली मटकी परतलेल्या वाटणामध्ये टाकली आणि जो शेंगदाण्याचा कूट बारीक केलेला आहे तो देखील मी भाजीमध्ये टाकला. भाजीमध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेतलं. चवीपुरतं मीठ टाकलं आणि मंद आचेवर भाजीला छान उकळी येऊ दिली. मस्त मिसळ रेडी आहे सर्व करण्यासाठी. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.